तृप्ती करंजी. माझं नाव करण प्रमोद सोनकर. मी महाड रायगड मधून आलेली आहे. माझं पहिलं सीझर झालं होतं. आता हे सेकंड टाइम सुद्धा सीझर होतं. तर मी 7व्या महिन्यापर्यंत मी महाडला ट्रीटमेंट चालू होती माझी. पण अचानक फक्त मी सांगितलं का तुझं प्लाझेंटा चिकटलाय, तर इथे ट्रीटमेंट होऊ शकत नाही, तू मुंबईला शिफ्ट हो. तर आम्ही खूप असे डॉक्टर सर्च केले, हॉस्पिटल्स वगैरे बरेच. पण आम्हाला खूप जणांनी सजेस्ट केलं का डॉक्टर तृप्ती मॅडमच्या इथे जायला. आणि मग आम्ही इंद्रावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन केलं आमचं. तर तिथे आलो आणि भेटलो मॅडमला. म्हणजे मी स्वतः पर्सनली नव्हती आली आधी, माझे रिलेटिव्स आले होते. म्हणजे माझे सासू सासरे आणि माझे मिस्टर येऊन गेले. त्यांनी आधी मॅडमला भेटलं. मॅडमनी सांगितलं की म्हणजे आम्ही खूप वाचवण्याचा प्रयत्न करू, पिशवी वगैरे चिकटलेलं आहे ते सगळं आम्ही कव्हर करू किंवा काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करू. तर ते मॅडमचे होप्स ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. मग आम्ही रिपोर्ट्स पाठवत गेलो. आम्ही महिनाभर पनवेलला राहिलो मी. आणि मग तिथून मग रिपोर्ट्स पाठवत होते मॅडमला. मग त्या रिपोर्ट्सवरती मॅडमनी मला अशी म्हणजे 6 नोव्हेंबरला असं ये अशी तारीख सजेस्ट केली होती. मग त्यात डायरेक्ट मी तेव्हाच ॲडमिशन घेतलं इंद्रावती हॉस्पिटलमध्ये आणि आले. आणि मग डायरेक्टच ॲडमिट झाले त्या दिवशी मी. मॅडम आल्या, त्यामुळे मॅडमला फर्स्ट टाइम भेटले. पण मॅडम म्हणजे बोलायला वगैरे खूप मस्त होत्या. त्यांनी पण मला खूप छान समजवलं आणि सांगितलं. दुसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन होतं. मग डायरेक्ट ऑपरेशनला नेलं. तेव्हा ऑपरेशनचा अनुभव पण खूप चांगला होता. तिथे डॉक्टर्स मॅडम्स खूप चांगले होते आणि त्यांनी खरंच म्हणजे खूप छान ऑपरेशन केलं. खूप छान पद्धतीने व्हिडिओज वगैरे ते शूट्स वगैरे पण केलं. छान वाटलं. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे जे वाचवलं किंवा म्हणजे ह्या केसमध्ये खूप 5% केस असते अशी, त्यांनी ते करून दाखवलं मॅडमनी. आणि खूप रेअर केस असल्यामुळे मॅडमनी खूप चांगले होप्स दिले आम्हाला पण. आणि आम्हाला पण खूप बरं वाटलं. आणि इथे आम्ही आलो. आणि थँक्यू तृप्ती मॅडम आणि इंद्रावती हॉस्पिटल. इथला स्टाफ आणि इथली सर्व्हिस खूप चांगली आहे आणि सगळंच खूप आवडलं आम्हाला. थँक्यू.